महत्त्वाची सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून याचिका दाखल करण्यात आली आहे। पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय आणि त्याचीच आज सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं, अखेर याचा निकाल लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अशाच अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आहेत ज्या घडतायत, घडणार आहेत, त्या संदर्भातील सगळ्या आता वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीत जीबी सिंड्रोम आजाराबाबत आढावा घेतला जाणार आहे। तसंच बुलढाणा केस गळती या प्रकरणावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीड कोर्टानं एसआयटी कोठडी सुनावली आहे, तर घुले विरोधात आणखी पुरावे सापडल्याचा दावा एसआयटीनं कोर्टात केला होता। त्याच्या एसआयटी कोठडीची मागणी सुद्धा केली होती। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेचा मोबाईल डेटा हा फॉरेन्सिक कडून रिकव्हर करण्यात आलाय। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे। घुलेच्या 2 पैकी एका मोबाईलचं लॉक ओपन झालेलं नसून त्याच्याकडून तो अनलॉक केलं जाणार आहे आणि 31 जानेवारीपर्यंत घुलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एसआयटी आता विष्णू चाटेच्या मोबाईलचा शोध घेतेय। चाटेनं स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर फेकून दिलाय आणि त्यामुळे सुदर्शन घुले आणि त्यांच्यामधील नेमकं काय संवाद झालाय हे तपासायचंय, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे। म्हणून आता जेलमध्ये असलेल्या विष्णू चाटेच्याही अडचणी आणखी वाढणार आहेत। पवार गटाचे आमदार आव्हाडांनी बीडच्या जेल प्रशासनावरती गंभीर आरोप केलाय। कराडला जेलमध्ये ठेवण्यात आलाय, मात्र त्याच्या दिमतीला 7 पोलीस ठेवण्यात आले आहेत आणि बीडमधल्या त्याच्या गँगमधील छोटे मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवरती एखादा गुन्हा ओढावून घेत आहेत आणि जेलमध्ये कराडच्या जवळ पोहोचून रात्री मैफल रंगतीये, असा आरोपच जितेंद्र आव्हाडांनी केलाय। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलंय। वाशिमच्या पालकमंत्री पदावरून मी नाराज नाही, फक्त माझ्या भावना मी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे व्यक्त केल्या आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले। तसंच पालकमंत्री पदाबाबत सुद्धा बदलाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं माझ्यापर्यंत तरी आलं नाही, असंही मुश्रीफांनी स्पष्ट केलं। अजित पवार गटाचे नेते अनिल पाटलांनी पालकमंत्री पदावरून वक्तव्य केलंय। एवढ्या दिवसांनंतर पालकमंत्री पदावरून अडचण निर्माण होत असतील तर जनतेला आणि आम्हाला शंका उपस्थित होणं स्वाभाविक असल्याचं ते म्हणाले। तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी योग्य निर्णय घेतल्याचंही अनिल पाटील म्हणाले। पालकमंत्री नसलो तरी 2 जिल्ह्याचं नेतृत्व मला मिळालं, असं वक्तव्य अशोक उईके यांनी केलंय। आपल्या हक्काचा माणूस यवतमाळचा पालकमंत्री झाला पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटत होतं, असं सुद्धा वक्तव्य उईकेंनी यवतमाळच्या तारेंद्र बोर्डेंच्या कार्यक्रमात केलंय। अंतरवाली सराटीतील 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे। त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अंबड इथे हलवण्यात आलंय, तर अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे आणि उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्यानं चिंताही व्यक्त केली जाते। अंतरवालीत येण्यासाठी कोणालाच ना नाहीये, आम्ही खुंची किंवा जातीयवादी असं प्रत्युत्तर जरांगेंनी पंकजा मुंडेंना दिलाय। जरांगेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास आंदोलनस्थळी जाऊन भेट देऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली होती आणि त्यालाच आता जरांगेंनीही असं उत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती असल्याचा खळबळजनक दावाच रवी राणांनी केलाय। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलंय, आता नरेंद्र मोदींचंही नेतृत्व ते स्वीकारतील, असं भाकीत राणांनी केलंय।
भाजपला राज्यातच नाही तर देशातही पक्ष फोडण्याची चटक लागल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. ज्याप्रमाणे मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, तसाच अगदी शिंदेंचा आणि अजित पवारांचा पक्षही भाजप फोडेल असा दावा खासदार राऊतांनी केलाय. शिंदे गटाच्या शहाजी बापू पाटील यांना मोठा खुलासा यांनी केलाय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अशी तिघांचीच शिवसेना राहणार आहे. तसंच ठाकरे गटाचे आमदार खासदार लवकर शिंदे साहेब यांच्या सोबत येणार असल्याचा दावा शहाजी पाटलांनी केलाय. महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देणाऱ्या खासदार संजय राऊतांनी घुमजाव केलाय. स्वबळावरती निवडणुकीचा निर्णय केवळ मुंबईपुरता आहे असं राऊत म्हणालेत आणि याचा अर्थ महाविकास आघाडी संपली असा होत नाही असंही राऊत म्हणालेत. काही दिवसांपूर्वीच राज्यातील महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती खासदार सुप्रिया सुळेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. तसंच प्रत्येक वॉर्डला एका पालक नेता नियुक्त केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर मुंबईतील ताकद असलेल्या तालुक्यात निरीक्षक नेमला जाणार असल्याचंही कळतंय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे पुण्यात संघटनात्मक बदल करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती आणि याच पार्श्वभूमीवरती पक्ष संघटना बळकट करण्यासाठी बदल करण्यात येणार असल्याचं समजतंय. हॉटस्टारच्या ऑफिसमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळेच अमेय खोपकरांसह 20 मनसैनिकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. NM जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. क्रिकेट समालोचन मराठीतून व्हावं यासाठी मनसेनं काल आंदोलन केलं होतं आणि यावेळी राडा झाल्यानं मनसैनिकांवरती गुन्हेही दाखल झाले. छावा चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकला जाणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उटेकरांनीच ही घोषणा केली आहे. छावा चित्रपटात संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवण्यात आलं होतं आणि यावर मोठा वादही निर्माण झाला होता. अखेर संभाजी महाराजांचा तो वादग्रस्त सीन कट केला जाणार. साताऱ्यातील कोंडवे गावाच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या 2 युवकांनी दोघांवरती गोळीबार केला. या गोळीबारात दोघे जण गंभीर जखमी झालेत. पोलिसांकडून आरोपीचा शोधही सुरू आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क जीवघेणा स्टंट केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय. मोहने लहुजी नगर परिसरात रोशन या तरुणानं स्वतःला सिमेंट कॉन्क्रीटच्या बॉक्समध्ये कोंडून घेतला होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हा स्टंट बंद झाला. नवी मुंबईतील नेरूळमधील टपरी चालकाला एक जण माल विकू नको सिनियर साहेबांनी सांगितलंय. यावरती टपरी चालकाने नकार दिला आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. मात्र कुठला माल आणि कोण सिनियर याबाबत अधिकची माहिती पुढे आली नाहीये. त्यामुळे नेरूळमध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो. सीनियर साहब ने बोला है कि माल बेचना बंद करवा दो. आपके पास कितना माल है अभी? मेरा पास माल है ना. पुण्यातील येरवडा परिसरात असणाऱ्या कामराज नगरमध्ये कोयत्यानं तोडफोड करण्यात आली आहे. श्रीकांत चव्हाण नावाच्या व्यक्तीला कोयत्यानं जब्बर मारहाण करण्यात आली आहे. परिसरातील गाड्यांचीही तोडफोड केली गेली आहे. दहशत माजवण्याच्या हेतूनच तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. शुल्लक वादातून प्रवाशावरती चाकूनं हल्ला करणारा मुजोर रिक्षा चालक मारूफ पोकेला महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. एवढंच नाही तर कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांनी या मारून पोकेची बरातही काढली आहे. त्यामुळेच पोकेसारख्या भाईगिरी करणाऱ्या रिक्षा चालकांची मुजोरी संपण्यास मदत होईल. सोलापुरात जीबी सिंड्रोमचे 2 संशयित रुग्ण आढळलेत. शहरातील खासगी रुग्णालयात या रुग्णांवरती उपचार सुरू करण्यात आलेत. दोन्ही संशयित रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर त्यांनी जीबीएसची लागण झाली की नाही हे स्पष्ट होणार आहे. जीबी सिंड्रोमचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आढावा घेतलाय. जीबी सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्यानं आंबेडकरांनी पुण्यातील नांदेड गावातल्या विहिरींची पाहणी केली आहे.
लावणीवर ठेका धरत नाचणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये चिमुकला भन्नाट डान्स करताना दिसतोय। हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अजून तरी समजू शकलेलं नाही। कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालंय। ते 2005च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा कायमच केली जाते आणि पोलीस दलातील त्यांच्या चोख कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते आता गौरवण्यात येणार आहे। हिंगोलीचे पोलीस कर्मचारी आनंद मस्केंनी 34 वर्षांतील सेवेत तब्बल 378 पारितोषिकं मिळवली आहेत। पोलीस कर्मचारी ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंतचा आजवरचा त्यांचा हा प्रवास असून त्यांच्या या विशेष सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा घोषित करण्यात आलं। संविधान अंतर्गत संविधान पुस्तिकेची प्रत माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे। भोंग्यांबाबत न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर सिंधुदुर्ग प्रशासन ॲक्शन मोडवरती आलाय। सिंधुदुर्गातील पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत मुस्लिम आणि हिंदू बांधवांची एकत्रित बैठक झाली। या बैठकीत भोंगा वापरण्याबाबत काही सूचना दिल्या गेल्या, तसंच निर्णयांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देशही बैठकीत देण्यात आले। कोल्हापूर शहरातील दुर्मिळ वृक्षांना नेमप्लेट लावण्याची मोहीम महापालिकेनं हाती घेतली आहे। विशेष म्हणजे नेमप्लेटवरील क्यूआर कोड स्कॅन करताच एका सेकंदात नागरिकांना वृक्षाची इत्यंभूत अशी माहिती मिळणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रयागराज इथल्या महाकुंभात सहभागी झाले होते। त्रिवेणी संगमात स्नान करत शहांनी मनोभावे पूजा केली आहे आणि यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही त्यांच्या सोबत होते। उद्योगपती अनिल अंबानी यांनी कुंभमेळ्यासाठी हजेरी लावली आहे। अनिल अंबानी यांनी त्रिवेणी संगम इथे स्नान सुद्धा केलंय। प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूजा कुंभमेळ्यात पोहोचला। रेमोनं स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांनाही त्यांनी भेट दिली आणि त्यांचं प्रवचनही ऐकलं। रेमो काळे कपडे घालून खांद्यावरती बॅग घेऊन आणि काळ्या शालनं चेहरा लपवून महाकुंभ परिसरात फिरताना दिसला। आणि यानंतर आता महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे GB सिंड्रोम संदर्भात। राज्यात GB सिंड्रोमनं पहिला बळी घेतल्यानंतर आता केंद्र सरकार सुद्धा अलर्ट झालंय। केंद्र सरकारनं 7 तज्ज्ञांच्या पथकाची नियुक्ती केली आहे आणि हे पथक महाराष्ट्रात तैनात करण्यात आलंय। राज्यात GB सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णसंख्येवरती नियंत्रण मिळवणं आणि व्यवस्थापन करण्यासाठीच हे पथक मदत करणार आहे। त्यासोबतच राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सुद्धा हे पथक नजर ठेवणार असल्याचं कळतंय। सूत्रांनी ही महत्त्वाची अशी माहिती दिली आहे। तर GB सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णांमुळे पुण्यात घरोघरी सर्वेक्षण सुरूही करण्यात आलंय। आणि अशा महत्त्वाच्या बातम्या अजूनही आपल्याला पुढे पाहायच्यात वेगवान स्वरूपामध्ये 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून। सांगलीच्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती ST बस पुलावरून खाली कोसळली। यामध्ये 35 प्रवासी जखमी झाले। सांगलीच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील तांदूळवाडी या ठिकाणी बस पोहोचली असता चालकाला गाडीवरील ताबा त्याचा सुटला आणि कठडा तोडून बस थेट ओढ्यावरील असणाऱ्या पुलावरून खाली कोसळली। भंडाऱ्याच्या सनफ्लॅग कारखान्यात पुन्हा अपघात घडलाय। या घटनेत कंपनीत काम करणारे 2 कामगार गंभीर जखमी झाले। या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। बोरीवली पश्चिम परिसरात BMWला स्टंट करणं चांगलंच महागात पडलंय। स्टंट करण्याच्या नादात BMW कारनं स्कूटीला धडक दिली। स्कूटीवरील कपल गंभीर जखमी झाली असून त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान कार चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय।
तुळजापूर तालुक्यातील बाभळगावच्या पुलाखाली 3 मृतदेह आढळलेत. घातपात की अपघात याचा पोलीस आता तपास करतायत. तसंच पोलिसांकडून मृतदेहांची ओळख पटवण्याचं कामही सुरू आहे. जालन्यात भर दिवसा एका 50 वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोगसून निर्घुण खून करण्यात आलाय. गायत्री नगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. आरोपीनं खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय. पैशांच्या देवाणघेवाणीतून खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. ठाण्यातील आंबे घोसाळे तलावात 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. परेश पोतदार या मृत व्यक्तीचं नाव आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करतायत. जालन्यात महावितरणची विद्युत तार तुटून दुचाकीवरती पडल्यानं दुचाकीला आग लागली. नॅशनल नगर भागात ही घटना घडली असून दुचाकी जाऊन खाक झाली आहे. रहदारीच्या रस्त्यावरती अचानक झालेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील एकलहरे तर 1.25 एकर उसाला आग लागलेली आहे. अशोक डोके या शेतकऱ्याच्या उसाला चौथ्यांदा आग लागली असून अज्ञात व्यक्ती खोडसाळपणा करत असल्याची शक्यता आता शेतकरी अशोक डोकेंनी व्यक्त केली आहे. त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 9 वाजता पेटलं आणि आता परत पुण्यातल्या पिंपळे सौदागर मधील शिवार गार्डन चौक इथे एका कपड्याच्या दुकानाला आणि डेंटल क्लिनिकला आग लागली होती. पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवरती पाणी मारून आग आटोक्यात आणली गेली.